नमस्कार मित्रांनो. तर आपण आता बघतोय विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. काल स्वानंदीने आळूवडी कट करण्यासाठी दोरा घेतला होता. तेव्हा स्वानंदी समरला बोलते की राजवाडे, मला तुमची मदत लागेल. तेव्हा समर बोलतो की अहो, मी तुमची मदत नेहमीच करायला तयार आहे. तेव्हा काय करू सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते की हा घ्या दोरा. तेव्हा समर आणि स्वानंदी दोऱ्याने त्या मल्लिकासमोरच आळूवड्या कट करतात. तेव्हा मल्लिकाचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा समर बोलतो की अरे बापरे स्वानंदी, काय कमाल केली हो तुम्ही. काकू बघ ना, अगं किती सुंदर तोडल्या जात आहे तेव्हा वड्या. तेव्हा वड्या तोडून झाल्यावर स्वानंदी बोलते की केलं की नाही मग माझं काम. मग हे मी चाकूही नाही वापरला आणि कात्रीही नाही वापरली. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे ना, आता झालं सगळं. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो, किती हो तुमचं कौतुक करावं तेवढं. समर बोलतो स्वानंदीला की किती हो तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तेवढ्यात मल्लिका त्याचा मुद्दा खोडून बोलते की चला चला, मुहूर्त टळायच्या आत पूजा करून घेऊया. तेव्हा समर बोलतो की हो. तेव्हा स्वानंदी बोलते की हो हो, तुम्ही पुढे व्हा, मी आधीच सगळं काही झाकून वगैरे येते. तेव्हा स्वानंदी मल्लिकाकडे येते आणि बोलते की काकू, झालेत की वड्या कट. काही कात्रीही नाही वापरली आणि चाकूही नाही वापरला. तुमच्या प्रथेप्रमाणे मी सगळं केलं आहे. आणि काकू कसं आहे ना, किती हो तुम्ही मला चॅलेंज देत असतात. हो, तुमच्यामुळे माहिती आहे का, थँक्यू सो मच की तुमच्यामुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. मला तेव्हा ती स्वानंदी तेव्हा ते दोरा दाखवते आणि बोलते की मला नवीन नवीन आयडियाज येतात. थँक्यू हं. असं बोलून स्वानंदी निघून जाते. मल्लिकाची खूप चिडचिड होत असते. इकडे आदिराच्याही घरी आदिरा रोहन मस्त तयार होऊन स्वानंदीचे बाबा, तिची आई मस्त नागपंचमीची शेषनागाची पूजा करत असतात. इकडे स्वानंदीच्या घरीही स्वानंदी आणि समर पूजेला बसलेले असतात. गुरुजींकडून ते पूजा करून घेतात आणि तेव्हा गुरुजी बोलतात की आता प्रसाद वाटायला घ्या. तेव्हा आजी बोलत असते की नंदू, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं. अगं, मला माहिती नव्हतं तू आळूवडीसुद्धा बनवलेली नैवेद्याला. तेव्हा स्वानंदी लगेच मल्लिकाकडे बघते. तेव्हा समरला एक फोन येतो आणि बोलतो की चला मी निघतो, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो थांबा, प्रसाद तर घेऊन जा. तेव्हा स्वानंदी पुरणाचं दिंड समरला देते. समर खाऊन बघतो आणि बोलतो की बाप रे, किती सुंदर झालं आहे, मला अजून एक हवं आहे. स्वानंदी अजून देते आणि समर चालला जातो. इकडे स्वानंदी सगळ्यांना प्रसाद वाटते. मल्लिकाकडे जाते आणि बोलते की काकू, घ्या प्रसाद. तुम्हाला खूप उत्सुकता होती ना की दिंड चांगले होतील की नाही, खाऊन बघा. तेव्हा मल्लिका बोलते की हो. मल्लिका प्रसाद हातात धरते. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो, खाऊन बघा ना. इकडे आजी बोलते की बरं चला, आता सगळ्यांनी प्रसाद खाऊन झालेला असेल तर आता आपण हॉलमध्ये जाऊया. आता थोडंसं गाणी खेळ खेळूयात. म्हणजे प्रथा आहे आपल्या घरची थोडी फुगडी वगैरे. याचा अर्थ असा आहे की सगळ्या बायका एकत्र जमतात, त्यांना त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो, थोडंसं काहीतरी चेंज म्हणून. इकडे आदिरा साडी चेंज करून आपले काम करत बसलेली असते लॅपटॉप घेऊन. तेव्हा मंदाकिनी बोलते की बदलली का साडी, काय फरक पडला असता दिवसभर साडी ठेवली असती तर. असं लगेच ड्रेस घालून बसली. तुमच्या आजकालच्या बायकांना ना, पोरींना तर नकोच असतं सारखं ड्रेस ड्रेस. आदिरा बोलते की आई, मला नाही जमत साडीवर, मला सवय नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय वाईट आहे साडीमध्ये. तेव्हा मंदाकिनी तांदूळ निवडत बसलेली असते. तेव्हा आदिरा बोलते की आई हे बघा, मला सांगा, या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल आहे, साडीमध्ये नाही. तुम्ही आहेत का माझ्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी वेड लागले का. तेव्हा आदिरा बोलते की वेड लागलं आहे का म्हणजे नाही ना, मीही नाही आहे साडीमध्ये कम्फर्टेबल. तसं तुम्ही माझ्या कपड्यांना डिमेन करतात, तसं मी तुमच्या कपड्यांना कधी डिमेन करत नाही ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की हिंमत आहे का तुझी माझ्या कपड्यांना नाव ठेवायची. मंदाकिनीची बडबड चालू असते. तेवढ्यात एक पार्सल येतं. तेव्हा मंदाकिनी बोलते, बघा आलं तुमचं पार्सलवाले, रोज काही ना काही पार्सल येत असतं. आदिरा पार्सल घेते. मंदाकिनी बोलते की आता काय आहे. तेव्हा आदिरा पार्सल ओपन करते. त्यात एक पर्स असते. मंदाकिनी बोलते की पर्स आहे का, काय किंमत आहे त्याची. आदिरा एकदम इझिली 40,000 बोलून जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते की 40,000. तेव्हा मंदाकिनीच्या अचानक लक्षात येतं आणि बोलते की काय, 40,000ची पर्स घेतली तू, काय काय सोनं बिनं लागलं आहे का या पर्सला. माझ्या मुलाचे पैसे तू या अशा फालतू पर्ससाठी खर्च केलेत. आदिरा बोलते की आई, त्यासाठी मी रोहनचे पैसे काय खर्च करेल ना, माझे पैसे खर्च केले मी. इकडे स्वानंदीच्या घरी बायका खेळ खेळत असताना तेव्हा स्वानंदी खूप हॅप्पी असते. स्वानंदी सगळ्या बायका गाणी म्हणून गात असतात. मल्लिका तिकडे अंशू येतो, मल्लिकाला खुणवतो. तेव्हा मल्लिका पटकन अंशूकडे जाते आणि बोलते की कुठे होतास इतक्या वेळ. स्वानंदीचं कौतुक ऐकून ऐकून माझं डोकं फुटायची वेळ आली. सगळ्या बायका स्वानंदीचं कौतुक करतायत, वेळेत नैवेद्य केला ना, डोक्यावर घेऊन नाचतायत तिला. मला ना या स्वानंदीचं ना काहीतरी करायचं आहे. इकडे मंदाकिनी चिडून रोहनला आवाज देते की रोहन रोहन. तेव्हा आदिरा बोलते की काय चाललंय, काय झालं.
तेव्हा मंदाकिनी बोलते की तू गप्प बस गं. तेव्हा मंदाकिनी पुन्हा आवाज देते की रोहन. तेव्हा आदिरा बोलते की आई पण झालं काय? तेव्हा मंदाकिनी बोलते की तुझं नाव रोहन आहे का? मी माझ्या मुलाला आवाज देते ना. तेव्हा रोहन येतो. रोहन आल्यावर बोलतो की काय 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 झालं, तुम्ही पुन्हा भांडलेत का? तेव्हा आदिरा बोलते की नाही, नॉर्मल होते आत्ता, एकदमच असं काय झालं आहे? तेव्हा मंदाकिनी बोलते की आज तारीख काय आहे? रोहन, घर खर्च करायला पैसे कोण देणार? का मी सांगायला पाहिजे तुझ्याकडे पदर पसरून भीक मागायची का मी? तेव्हा रोहन बोलतो की आई असं कुठे म्हटलं, मी संध्याकाळी पैसे देतो, मी कामाच्या गडबडीत विसरून गेला असेल. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही, मी भीकच मागायची का तुझ्याकडे, पैसे दे, घर खर्चायला पैसे लागतात ना. तेव्हा रोहन बोलतो की मी नाही म्हटलं आहे का? तेव्हा मंदाकिनी बोलते की हिंमत आहे का हिंमत आहे का तुझी, थोबाड फोडेल. तेव्हा आदिरा बोलते की आई हे बघा, माझ्या नवऱ्याला काही बोलू नका, तुम्हाला घर खर्चासाठीच पैसे हवेत ना, तर हे घ्या, पैशासाठीच तुम्ही हे एवढं चाललं आहे ना तुमचं. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा काय करतेस तू, हे पैसे तुझ्याकडे ठेव. आदिरा बोलते की हे बघ, मला असं काय करतोयस तू? तेव्हा रोहन बोलतो की नाही, मला नाही पटत आहे. आदिरा बोलते की असं काय, आपण नवरा बायको आहेत ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुमचं काय ठरवून झालं असेल ना, तर एकदाच काय डिसिजन तो सांगा. तेव्हा रोहन बोलतो की आई पैसे लागत आहेत ना तुला. तेव्हा मंदाकिनी बोलते की पैसे पैसे काय मला लागत आहेत का? अरे घर खर्चासाठी लागत आहेत ना, आणि ते पैसे मी हातात घेऊन बघितले किती आहे, 5,000च्या वरती नाही येत ते, आणि घर खर्चाला काय 5,000 लागतात. तेव्हा रोहन बोलतो की आई मी देतो ना संध्याकाळी पैसे. तेव्हा मंदाकिनी बोलते की मला मला देतो म्हणजे काय, मला लागतात का पैसे? तेव्हा आदिरा बोलते की माझ्याकडे इतकीच कॅश आहे, तुम्हाला ठेवायची तर ठेवा, नाहीतर. आदिरा पैसे खाली ठेवते आणि आय एम डन म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघितलंस ना, बघितलं कशी तोरात निघून गेली. तेव्हा रोहन बोलतो की आई गप ना, शांत बस ना, काय सारखी बडबडे, मी म्हटलो ना पैसे देतो म्हणून. इकडे मल्लिका अंशूला बोलत असते की माझं डोकं ना फार फिरतंय, की स्वानंदीला बघितलं ना तर डोक्यात जाते, ती मला ना आता या घरात नको आहे, घरात काय या जगातच नको आहे, कुठे तो माणूस. तेव्हा अंशू बोलतो की मॉम तू शांत हो. तेव्हा तो अंशुमन त्या माणसाला आतमध्ये बोलवतो, त्याच्याकडे साप असतो. मल्लिका बोलते की हे बघ, त्याला नीट समजावून सांग, मी नाचत नाचत स्वानंदीला भिंतीच्या दिशेने घेऊन येईल, मग तू हा साप तिला तिथे सोडायचा, तिच्या बाजूला सोडायचा. एकदा का स्वानंदीचा पाय त्या सापावर पडला की स्वानंदीचा विषय खल्लास. तेव्हा अंशू बोलतो की हो मॉम, एवढी खुश होऊ नको, सगळ्यांना डाऊट येईल. तेव्हा मल्लिका बोलते की ठीक आहे, मी आता जाते खेळ खेळायला. मल्लिका सरळ खेळ खेळायला जाते आणि स्वानंदीसोबतच खेळ खेळायला लागते. आजीला वाटतं की हिला अचानक काय झालं, आणि स्वानंदीलाही कळत असतं की कळत असतं. इकडे अंशू त्याचं काम करतो तो माणूस, आणि अंशू लपून लपून त्यांचं काम करण्यासाठी रेडी असतात. तो माणूस हॉलमध्ये साप सोडतो. मल्लिका स्वानंदीला नाचत नाचत भिंतीच्या दिशेने घेऊन जाते, आणि भिंतीच्या दिशेने जात स्वानंदीचा पाय त्या सापावर पडणार, तेवढ्यात साप तिला चावतो. तेव्हा स्वानंदी थोडीशी हलते आणि मल्लिका बोलते की साप साप, स्वानंदीला साप चावला. तेव्हा तिथे सगळे गडबड गोंधळ करायला लागतात. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे माझं ऐका तरी. मल्लिका बोलते की ए बाई बस, तू खुर्चीवर बस, तू बिलकुल बोलू नको, साप चावलाय साप. तेव्हा अंशू बोलतो की मॉम काय झालं. तेव्हा मल्लिका बोलते की जा कोणाला तरी बोलून आण, स्वानंदीला साप चावलाय. तेव्हा मग अंशू बोलतो की थांबा मी बघतो. तेव्हा अंशू बाहेर येतो आणि त्या माणसाला बोलतो की दादा तो साप कुठे दिसतोय का बघा, शोधा त्याला. समर आणि आनंद गाडीमध्ये कामाबद्दल बोलत असतात. तेवढं आजीचा फोन येतो आणि आजी बोलते की पिंट्या कुठे आहेस तू, जसा असेल तसा घरी निघून ये, प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा समोर बोलतो की काय झालं आहे आजी, तू ठीक आहेस ना? आजी बोलते मी ठीक आहे रे, तुला माहिती का स्वानंदीला साप चावला आहे. समोर पुरता घाबरतो आणि बोलतो की काय. तेव्हा फोन ठेवल्यावर बोलतो की मी लगेच डॉक्टरांना फोन करतो. आनंद बोलतो की काय झालं. तेव्हा समोर बोलतो की अरे स्वानंदीला साप चावला आहे. समर खूप टेन्शनमध्ये असतो. आनंद बोलतो की तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. तेव्हा समर लगेच डॉक्टरांना फोन करतो आणि फोन लावून डॉक्टरांना घरी जाण्यास सांगतो. इकडे मल्लिका जोरजोरात रडत असते की काय झालं, माझं स्वानंदीला साप चावला आहे. स्वानंदीचं लक्ष सगळं मल्लिकाकडेच असतं. तेव्हा मल्लिका रडत असते आणि बोलते की माझ्या स्वानंदीला आता काय होणार. स्वानंदी बघते आणि बोलते की थांबा, ती पूर्ण होशमध्ये असते. सुशही रडत असते. तेव्हा कोणीतरी पटकन दोरी आणून देतं. तेव्हा सुश बोलते की अहो मॉम इन लॉ, ती दोरी घ्या आणि पटकन द्या, नाही तर माझ्याकडे द्या, मी बांधते ते ताईच्या पायाला, नाही तर ते पॉयझन आतमध्ये शिरेल. तेव्हा मंदाकिनी रडत बोलते की आता काय उपयोग आहे बांधून, आजपर्यंत विष भिनलंही असेल. तेव्हा स्वानंदीचा तुझा चेहरा निळा पडला आहे का, असं मल्लिका स्वानंदीला विचारते. स्वानंदी तिच्याकडे बघतच असते. मंदाकिनी मुद्दाम बोलत असते की मल्लिका मुद्दाम बोलत असते, रडायचं नाटक करते की आता कसं होणार माझ्या स्वानंदीचं, काय झालं, आणि ती दोरा हातात धरूनच ठेवलेली असतं तिने. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.